राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल पक्ष कार्यालयामध्ये पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली। आमच्या वाट्याला ज्या 10-11 जागा येणार आहेत त्या सर्व जागांच्या वरच्या संभाव्य उमेदवारांची, त्यांच्या तयारीची, त्यांच्या बाबतीतली एकंदर चर्चा काल आम्ही पूर्ण केली। आज त्यातले काही उमेदवार पवार साहेबांना, मला, आमचे नेते अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांना भेटलेले आहेत। आम्ही पुन्हा उद्या परवा बसून यातले काही उमेदवार आम्ही आपल्या समोर जाहीर करू। कुणाला अशा पद्धतीनं नोटिसेस काही आमच्या बाजूला येणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत दिल्या जात आहेत। त्या नोटिसी आल्यानंतर देखील नेते आणि कार्यकर्ते आमच्या बाजूने उभा राहून ठामपणाने या महाविकास आघाडीत सहभागी होत आहेत, याचं मला समाधान आहे। खोट्या नोटीस ऐनवेळी दिल्यानंतर महाराष्ट्रातलं जनमत हे सत्तारूढ पक्षाच्या अधिक विरोधात जाईल अशी आमची खात्री आहे। महाविकास आघाडीमध्ये काही 1-2-3 निर्णय हे राहिलेले आहेत। ते निर्णय लवकर होतील अशी आशा आहे। ती जागा शिवसेना उभाटाने ठरवायची असं आमच्यात ठरलेलं आहे। राजू शेट्टींची ते बोलतायत अशी माझी माहिती होती, पण राजू शेट्टींची जाहीर जी विधानं झालेली आहेत त्यातून असं काही दिसत नाही। पण आमच्या कुणाचा त्यांच्याशी, राजू शेट्टींशी संपर्क नाही। या देशात शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण केंद्र सरकारने स्वीकारलं। देशातल्या सगळ्या इंडियाच्या सदस्यांनी आणि इंडियाच्या आघाडीतल्या सर्वच पक्षांनी त्यांना ठामपणाने विरोध केला। शेतकरी विरोधी धोरण असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी समविचारी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची धारणा आहे। राजू शेट्टी यांना केंद्र सरकारने घेतलेली जी धोरणं आहेत ती जर शेतकऱ्यांच्या विरोधातली, ती जर त्यांना अमान्य असतील तर ते आमच्याबरोबर सहभागी होतील असा आमचा विश्वास आहे। काही धोका नाही, अतिशय चांगली सामंजस्याचं वातावरण महाविकास आघाडीत आहे। सर्व पक्ष एकमेकांशी चांगला संवाद साधून आहेत। आता तुमच्या समोर आल्यानंतर थोडंसं इकडं तिकडं झालं तर त्याचा अर्थ आत संबंध ताणले गेलेले आहेत असा गैरसमज महाराष्ट्राने करून घेऊ नये। तिथल्या स्थानिक चर्चेला मी उत्तर देणं अभिप्रेत आहे का? माझ्यापर्यंत काही आलेलं नाही। आमचा उमेदवार आम्ही ठरवण्याची प्रक्रिया केलेली आहे, त्यामुळं आमचा काही अजून त्यांचा संपर्क झालेला नाही। नाही, हे मला काही शक्य वाटत नाही असं काही घडलेलं आहे।
उलट प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर यावं असा आजही आमचा प्रयत्न आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल, जे 400 पार कशासाठी, तर संविधान बदल करण्यासाठी. मग यासाठी प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर पाहिजेत अशी आमची धारणा आहे. आणि आम्ही आजही हा प्रयत्न करतोय. आणि माझी त्यांना काल ही मी त्यांना विनंती केली, मी स्वतः त्यांच्याशी बोललो की त्यांनी आमचा प्रस्ताव मान्य करावा. आम्ही जवळपास 5 जागा त्यांना देऊ इच्छितोय. शेवटी सुरुवात ज्यावेळी झाली त्या सुरुवातीला किती जागा पाहिजेत हे त्यांच्याकडून आमच्याकडे आकडाच आला नाही. आणि त्यामुळं आमच्या बऱ्याच 2-2.5 महिने आमच्या चर्चा चालू आहेत. दिवस गेल्यामुळे तिन्ही पक्ष शेवटी नाईलाजाने ऐनवेळी काही ठरवायला गेलं तर फार गोंधळ होईल, म्हणून आम्हाला हळूहळू काही जागांचे निर्णय घेणं क्रमप्राप्त झालं. तरी देखील तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोमोडेट करायला, म्हणजे त्यांना या आघाडीत घेण्यासाठी आजही तयार आहेत. आणि माझी आजही त्यांना विनंती आहे की त्यांनी एक पाऊल मागं घ्यावं. शेवटी 3 पक्ष आहेत, प्रत्येक गोष्टीवरून इश्यू तयार करण्यात काही अर्थ नाही. कोण कोणत्या बैठकीत काय बोललं, कोण काय बोलतं, यापेक्षा आपलं टार्गेट काय आहे. आपलं टार्गेट जर महाशक्तीचा पराभव करण्याचं असेल तर या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने या महाविकास आघाडीच्या अलायन्समध्ये, इंडियाच्या अलायन्समध्ये आमच्या हक्काच्या जागा आम्ही सोडलेल्या आहेत. शेवटी आमची पवारसाहेबांची धारणा आहे की सगळे एक आले पाहिजेत आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी आजही विनंती आहे की त्यांनी आमच्याबरोबर यायला पाहिजे. आमचा आग्रह आहे आणि ते बरोबर यायला तिन्ही पक्ष आजही त्या पद्धतीने तयार आहेत. असं आहे की निमंत्रित आत्ताची बैठक जी आहे ती प्रचार यंत्रणा काही तिन्ही आघाडीतल्या सगळ्यांच्या बाबतीत काय काय आता कसं पुढे सभा करायची याविषयीच आहे. मी आणि आदरणीय पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या घरी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी देखील काय काय चर्चा, कसा निवडणूक करायची या बाबतीत चर्चा आमची झाली. आणि त्यावेळी आमची ती बैठक अचानक ठरलेली, म्हणून काँग्रेसला बरोबर घेऊन त्या सगळे मुद्दे हे करणं, काही गोष्टी एकत्रित कशा करायच्या याविषयी आज चर्चा आहे. पण प्रकाश आंबेडकर साहेबांच्याशी मी असो किंवा आमच्या आघाडीतले अनेक मित्र आमच्या बरोबरचे तिन्ही पक्षातले हे संपर्कात आहेत. शेवटी संख्या, सीट ऍडजस्टमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आघाडीत एकत्रित बसून काम करण्याची जी व्यवस्था आहे ती सुरू होत नाही. त्यामुळं आम्ही काही वेगळं ठरवलेलं नाही, आम्ही ठरवलेलं काही गुप्तही ठरलेलं नाही. त्यामुळं आंबेडकर साहेबांना माझी आजही तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी याचा विचार करावा. एखादी मिटिंग कुणाला घेऊन झाली, कुणाला घेऊन नाही झाली. आता पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांची भेट आम्ही जाऊन केली, मग काँग्रेसनं रुसून घरातच बसलं पाहिजे, त्यांना बोलवलं नाही म्हणून. तसं नाही. शेवटी कोण कुणाला भेटतंय किंवा किती वेळा भेटते यापेक्षा पॉलिसी अल्टिमेटली काय आहे, पॉलिसीमध्ये तुम्ही केलेल्या सूचना, त्यांनी 25 मुद्दे दिलेले, ते सगळे मुद्दे आम्ही मान्य केले. ते आमच्या विचाराचेच मुद्दे आहेत, ते काही वेगळे मुद्दे नव्हते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकावी, भारतात टिकावी आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्रित व्हावेत ही मूळ धारणा आहे. त्यामुळं जागा मागं पुढं वगैरे ह्या सर्व सुरुवातीपासून जर त्या जागांच्या संख्येची चर्चा झाली असती तर कदाचित अकोमोडेशन व्यवस्थित झालं असतं. राजकीय नेत्यांच्या ऐवजी कलाकारांना तिकीट द्यायची वेळ सूचना तो माहितीवर आल्याचं गोविंदाचे पिक्चर आता चालत नाही. त्यांचा शेवटचा पिक्चर फ्लॉप गेल्यानंतर नवीन काहीतरी पाहिजे. चालणारा नेता, चालणारा नट घ्या म्हणा. तर दुसरं की एका बाजूला जो साहेबांनी त्यांचे कॅन्डिडेट डिक्लेअर केलेले काँग्रेसने त्यांचे
राष्ट्रवादीच्या यादीमध्ये काय गडबड गोंधळ आहे त्यामुळे एक उमेदवार अजून जाहीर होत नाही. बारामती सोडलं तर काय पुढे काय चाललंय? बारामती तरी आम्ही अजून जाहीर केलेलं नाही. पवारसाहेबांनी केलं नव्हतं. नाही, ते सभा झाली, सभेत बोलणं अधिकृत पक्षाने अजून बारामती जाहीर केलेली नाही. नाही, तिकीट सिटिंग सदस्याला शक्यतो तिकीट देण्याचा रिवाज आहे. त्यामुळं अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे यांच्या तिकिटाबद्दल दुमत नाहीये. पण अधिकृत जाहीर करण्याची जी व्यवस्था पक्षाची आहे तिने पक्षाच्या याच्यावरून आम्ही अजून जाहीर केलेलं नाही. पण ते ऑब्वियस आहे, त्या दोघांना आम्ही तिकीट देणार, इथं काही शंका नाही. पण आमच्या यादीमध्ये काही कुठे गडबड नाही. व्यवस्थित तुम्ही बघा, आमचे उमेदवार बघितल्या तुमच्या लक्षात येईल की किती ताकदीने पक्ष आमचा समोर येतोय. हो, आमचे कार्यकर्ते मुंबईत ईशान्यपूर्व जागा घ्यावी अशा आग्रहाचे होते. आम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये ते मुद्दा ठामपणाने मांडलेला होता. पण अजून त्यावर आमच्या शिवसेनेने ती जागा आता जाहीर केलेली आहे. आम्ही ती जागा मागितलेली होती. नाही, आम्ही कोणत्याही गोष्टीवर डिस्प्यूट करत नाहीये आणि असं जाहीरपणे तर अजिबात आम्ही तो डिस्प्यूट मांडणार नाही. आम्हाला त्यांच्याशी काय बोलायचं ते आम्ही यापूर्वीच बोललेलो आहे. जाहिरात सुरू झालेली आहे, जाहिरात करण्यात आली. महाविकास आघाडी मधला गोंधळ दाखवणारी ही जाहिरात आहे. दूल्हा कौन बनेगा हे अजून निश्चित नाही अशी ती जाहिरात आहे. ती पाहिली का आणि पाहिली असेल तर त्यावर वेगळी प्रतिक्रिया काय? थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाही, इथे नेतृत्व कोण करेल हेच अजून ठरलेलं नाही असं त्या जाहिरातीचं जाहिरात थोडीशी ती चाइल्डिश वाटते. ही जाहिरात त्यांच्या बाबतीत होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये दुल्हा कोण बनेगा नुसत्या एकट्या भाजपवरच आम्ही ती करू शकतो. ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाची रोल न देता फक्त भारतीय जनता पक्षातही ती तशा प्रकारची आम्ही जाहिरात करू शकतो, दुल्हा कोण बनेगा. त्यामुळे तसं काही नाही आहे, जाहिरात त्यांनी केली असेल. पण आमच्या इंडिया आघाडीमध्ये देशातलं वातावरण बघता महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. सामान्य माणसाला जीवन अडचणीचं झालेलं आहे जगणं. दुसऱ्या बाजूने सगळे दर वाढत असताना शेतकऱ्याची देखील प्रचंड कुचंबना झालेली आहे. भारतातल्या तरुणाच्या हाताला काम नाहीये. बेकारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. देशात दारिद्र्य, श्रीमंत आणि गरिबांच्यातली दरी प्रचंड वाढलेली आहे. याचा परिणाम मतदानाच्या होईल आणि त्यामुळं या देशात इंडिया आघाडीच्या बाजूनं कौल होईल असा मला विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष ठाकरे असतील किंवा अजित पवार असतील यांना त्यांच्याच मतदारसंघामधल्या ज्या अर्थात त्यांच्या महायुतीमध्ये जे कुरघोडी आहे त्याचा संबंध करण्यासाठी ते मुख्यमंत्री शिंदेंना मध्यस्थी करावं लागते, फडणवीसांना मध्यस्थी करावं लागते. याचा अर्थ त्यांच्या उमेदवारीला अग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे का? कारण की शेतकऱ्याच्या विरोधात भाष्य करतायत, जे सुद्धा सगळे नेते सुद्धा अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर याच्यातून तिकडं काही आलबेल नाहीये आणि निवडून येण्याच्या शक्यतेवर शंका निर्माण झालेली आहे. म्हणून प्रत्येक आघाडीतल्या त्यांची जी युती आहे त्यातले प्रत्येक पक्षाचे स्थानिक नेत्यांना थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जावं लागतंय. याच्यातच सगळं आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.